कारण त्याचं वचन आहे. विश्वासणाऱ्याच्या स्थानामध्ये वसणारा तो परमेश्वर आहे. यावेळेला आपण सर्व त्याचे विश्वासणारे त्याचे स्तवन करीत त्याच्या चरणी उभे आहोत. त्या स्तवनाचा सुगंध तो घेतलेला आहे. बायबल म्हणते त्या सुगंधामध्ये तो आपलं पंख पसरून आपल्यामध्ये येतो आणि त्याच्या पंखाखाली तो आश्रय देतो. म्हणून स्तोत्रकर्ता स्तोत्र 91 मध्ये म्हणतो, जो परात्पराच्या गुप्त स्थळी बसतो तो सर्व सामर्थ्याच्या सावलीत राहील. यावेळेला आपण सर्वजण त्या परात्पराच्या सावलीमध्ये आहोत. म्हणून प्रियानो, तुमचे विचार त्याला समर्पित करा. तुमची कठोर आणि चिंतित भयभीत मन त्याला समर्पित करा. तुमचं प्रत्येक शारीरिक व्याधी आणि वेदना त्याला समर्पित करा. तुमच्या मनात येणारा नकारार्थी विचार त्याला समर्पित करा. आज तुमच्यावर अन्याय झालेला असेल, खोटे आरोप लावले असतील, म्हणून तुमची मन तिरस्कार आणि सुडेने भरलेला असेल, आज ते प्रभू चरणी समर्पित करा. आणि प्रभू जवळ विनंती करा, प्रभू तुझं वचन म्हणते येशूचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतो. आज त्या रक्ताचा अंघोळ घालून मानसिक, आत्मिक आणि शारीरिकरित्या तू आम्हाला शुद्ध कर. आणि तुझ्यामध्ये आम्हाला एक कर प्रभू, एक कर. आदेश देवा, तुझं प्रेम हा सुंदर दिवस आमच्या आयुष्याला जोडलेला आहे. ही तुझी दया, तुझी कृपा आणि तुझं प्रेम आहे. आज प्रभू तू आम्हाला आमच्या नावानिशी हाक मारून तुझ्या जवळ यासाठी बोलवलास की आम्ही तुला उचलावं, तुला बजावं, ज्याद्वारे तू प्रसन्न होऊन आम्हाला आशीर्वादित करतोस. आणि तुझा आशीर्वाद आमच्या जीवनातली अपूर्णता पूर्णतेमध्ये बदलते. म्हणून प्रभू देवा, तू आम्हाला आपल्या जवळ घेतलेला आहेस. आता मानवाकरिता तू तुझं वचन आमच्या जीवनासाठी प्रकाश आणि आमच्या पावलासाठी दिवा आहे. कारण तो सजीव आहे, सक्रिय आहे, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून प्रत्येक मज्जातंतूला दुभागणारा, हाडांच्या आरपार जाणारा, सांध्यांना दुभागणारा तो वचन आहे. आज प्रभू आमच्या मनाचं परीक्षण करणारा, आमच्या विचाराचं परिवर्तन करणारा तो वचन आहे. म्हणून तू बोल माझ्या देवा. बोलणारा कोणी नाही, तू स्वतः आहेस. म्हणून ते ऐकणारे कान, समजणारी बुद्धिमत्ता दे.
ते समजत असताना त्याप्रमाणे वागणं, चालणं, राहणं आणि त्या विश्वासामध्ये वाढून या जगामध्ये तुझं साक्षी बनण्याकरिता जो अभिषेक तो आम्हाला दिलेला आहे त्याची अनेक पटीने आमच्यामध्ये वाढ आणि वाढ होत जाते. यापुढील सर्व वेळ प्रभुदेवा आम्ही तुझ्या हाती देतो. तू तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने चालव. आमेन, आमेन आणि आमेन. हालेलुया. पुराण आपण गेल्या रविवारी कशावर मनन केलेला होतो? मोठ्याने उत्तम मेंढपाळ आणि मेंढरांची जबाबदारी. हालेलुया, 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 हालेलुया. तर पुराण आपण बघितलं आपला मेंढपाळ कसा आहे आणि आपण सर्व जर त्याची मेंढर आहोत तर आपली ही जबाबदारी आपल्या मेंढपाळासाठी काय असणं गरजेचं आहे त्या गोष्टी आपण पाहिलेली आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. मेंढर बघा नेहमी सुखी असतात. कारण का? मोठ्याने मेंढपाळ त्यांच्या बरोबर असतो. आणि दुसरी गोष्ट मेंढर त्या मेंढपाळाच्या माग चालतात. माग चालताना त्यांचा मान कुठं असतो? खाली असतो. कुठं असतो? खाली असतो. आणि म्हणून ते बिंदास असतात कारण त्यांचा विश्वास त्यांच्या मेंढपाळावर असतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि परमेश्वर त्याच्या भक्तांना ती उपमा दिलेला आहे की जे त्याचे भक्त आहेत, ज्याला तो निवडलेला आहे, ज्याला तो बोलवलेला आहे, त्यांना तो त्याची मेंढर म्हटलेला आहे. आणि जी त्याची मेंढर आहे त्यांची दृष्टी कुठं असणं गरजेचं आहे? मोठ्याने मेंढपाळावर. कुठं? आता ही जी मेंढर आहे ती पायाकडं बघत असतात, परंतु आज येशू म्हणतो तुमची दृष्टी माझ्याकडे असणं गरजेचं आहे. कुठं? माझ्याकडे. म्हणजे त्याच्यावर आपली दृष्टी असणं गरजेचं आहे. त्याच्याकडे बघणं आपली गरज आहे. आणि जर तुमची दृष्टी त्याच्याकडनं जर हटली तर ऍक्सिडेंट होणार. जर तुमची दृष्टी त्याच्यावर जर नाही आहे तर तुम्ही नक्की भरकटणार आणि भटकणार. आणि त्या दृष्टीबरोबर तुमचं कानी त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. तुमचं कानी त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. कारण आपल्याला फक्त कोणाची वाणी ऐकायचं आहे? मेंढपाळाची. जर तुम्ही त्याचे आहात तर तुम्ही त्याची वाणी ओळखणार. बघा, आणि जर तुम्ही त्याचे नाही आहात तर तुम्ही वाणी ओळखणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. तर आज प्रभू परमेश्वर जो आपल्याला म्हणण्यासाठी जो विषय दिलेला आहे, आपली दृष्टी येशूवर लावा. कोणावर? येशूवर लावा. म्हणून आपण उत्पत्तीचा 3रा अध्याय काढूया आणि त्यातल्या 1 पासून काही वचनावर आपण मनन करणार आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. उत्पत्तीचा 3रा अध्याय
नवीन करारामध्ये आहे बघा. कुठे? हेच म्हटलं मला का मिळालं ते. हालेलुया, 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 हालेलुया. मी वाचतो, तुम्ही तुमच्या बायबल मध्ये बघा. परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचारात सर्प पार दूर तो होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाची फळ खाऊ नये असे देवाने तुम्हास सांगितले, हे खरे आहे काय? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर बघा, स्त्री म्हणजे कोण? अव्वा. पहिलं उत्पत्ती मनुष्याची, आणि पहिलं आदाम, त्यानंतर आदामाद्वारे हव्वेला निर्माण केला. आणि या ठिकाणी सर्प जो आहे तो हव्वेला प्रश्न करत आहे. आणि तो काय प्रश्न करतो की परमेश्वर देवाने तुम्हाला बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, हे खरे काय? आता या ठिकाणी आपण बघतो, जेव्हा हा प्रश्न तो विचारतो त्यावेळेला स्त्रीला समजत नाही आणि तिनं देखील उत्तर देते. आणि तिचं उत्तर आपल्याला तिसऱ्या वचनात दिसते. पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळ हा विषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. असं परमेश्वर बोलला होता का? बोला बोला, उत्तर द्या. हॅलो, जर तुम्ही बायबल वाचता तर तुम्हाला देव समजेल आणि देवाला ओळखाल. आणि आता देवाला ओळखणं लय गरजेचं आहे. जर तुम्ही देवाला ओळखत नाही तर तुम्ही अडचणीत येणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वर देवाने असं बोलला होता का? दुसरी गोष्ट, स्त्रीला बोलला होता का? आमेन. म्हणजे तुम्ही सगळी जण जिवंत आहात आणि देवाची लेकर आहात. हालेलुया. परमेश्वर देवाने बोलला होता, पण कोणाला? आदामाला. पण असं बोलला होता का, तू जर त्याला स्पर्श केला, जर त्याला खाल्लास तर मरशील असं म्हटला का? स्पर्श केलास तर मरशील का? नाही. तू जर ते खाल्लास, तो फळ जर खाल्लास तर तू मरशील, कारण तुला बरा वाईटाचं ज्ञान होईल आणि तिथनं तू रोज. आता देवाच्या मध्ये मरण याचा अर्थ आहे मोक्ष नाही. मोक्ष म्हटल्यानंतर आपली या शरीरातून आत्म्याची सुटका झाली, त्याला मोक्ष म्हणतात. मरण याचा अर्थ काय आहे? प्रत्येक क्षणी आपण प्रेमासाठी मरतो, श्रीमंतीसाठी मरतो, सुखासाठी मरतो, आरोग्यासाठी मरतो. बघा, आपली प्रगती व्हावी म्हणून आपण म्हणतो. आणि जेव्हा या गोष्टी होत नाही, विरुद्ध चालते, त्यावेळेला जे आपल्या मनात दुःख, खिन्नता आणि जे एक प्रकारचा डिप्रेशन येते, त्याला मरण म्हटलेलं आहे बायबल मध्ये. त्याला मरण म्हटलेलं आहे. आणि मोक्ष याला बायबल मध्ये म्हटलेलं आहे महानिद्रेत जाणं. मोक्ष म्हणजे काय? महानिद्रेत जाणं. हालेलुया, 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 हालेलुया. तर देवाने स्त्रीशी बोललेला नव्हता, आदामाला म्हटलेला होता. आणि आदाम आपल्या स्त्रीला सांगतो, देवाने आपल्याला या सर्व जे भाग आहे ते आपल्या हातात दिलेले आहे, आणि ह्यामध्ये सर्व जे आहे ते आपल्यासाठी आहे, आणि आपल्याला त्यातली मोकळीकता आहे. फक्त या मधल्या झाडाचं फळ मात्र आपण खायचं नाही,
आणि खाईन त्या दिवशी आपण काय होईल? मरे मरे. बघा, हालेलुया हालेलुया हालेलुया. आता तो सर्प म्हणजे सर्पाच्या रूपात कोण आहे? मोठ्याने सैतान आहे. खणखणीत आवाज यायला पाहिजे, लक्षात ठेवा. हालेलुया. आणि तो सैतान काय म्हणतोय? 5व्या वचनात बघूया आपण. 5व्या वचनात तू काय म्हणतोय स्त्रीला? कारण देवाला एक ठाऊक आहे, देवाला एक ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडते, तुमचे डोळे उघडते आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. आता देवाने जेव्हा मनुष्याला निर्माण केला, 2 जातीमध्ये, एक स्त्री आणि एक पुरुष, तो काय त्यांना आंधळ असं निर्माण केलेला होता का? नाही नाही. त्यांना डोळे होते. कोणते डोळे होते? कोण सांगू शकाल? बोला मोठ्याने. आत्मिक डोळे होते. हालेलुया हालेलुया. बघा, हे खूप महत्वाचं आहे. कारण बायबल म्हणते देवाने जेव्हा मानवाला निर्माण केला, सर्व सृष्टी सर्व जीव जंतू त्याला निर्माण करून केला, पण मानवाला त्यानं घडवलेला आहे. आणि उत्पत्ती 1 आणि उत्पत्ती 2 मध्ये बायबल म्हणते मानवाला जेव्हा तो निर्माण केला, आपल्या प्रतिरूपाचा, आपल्याशी सदृश्य असा निर्माण केला. हालेलुया हालेलुया हालेलुया. म्हणजेच मनुष्य जो होता तो देवाचा प्रतिरूपाचा, देवाशी सदृश होता, तो देवासारखा देवच होता. म्हणून प्रति दिवशी देव त्या एदेन बागेत यायचा आणि मनुष्य देवाला बघायचा, दर्शन घ्यायचा आणि देव त्या मनुष्याबरोबर बसत होता, कारण तो देवाच्या समान होता, इक्वल होता. हालेलुया हालेलुया. कारण ज्या वेळेला देव येतो आणि आदाम आणि हव्वा त्या एदेनचं त्यांनी काय करत असतात? ते राखण करत असतात. त्यांच्यासाठी एदेन दिलेलं आहे. आणि ते काही जरी कामात असेल तर त्याला देवाचा येण्याचा सुळसुळाट जेव्हा ऐकू येतो, त्यावेळेला सर्व काम टाकून ते देवाला भेटण्यासाठी पळायचे, उत्साहित असायचे. आणि जेव्हा ते देवाला भेटायचे, देव त्यांच्याशी बोलायचा, देवाची वाणी ते ऐकायचे, देव त्यांची वाणी ऐकायचा आणि देव त्यांच्या बरोबर बसत होता, बोलत होता आणि इवन जेवत होता. कोणतरी आपल्या घरी एखादा पाहुणे वगैरे आले तर आपण काय करतो? बघा, जेवण तयार करतो, चहा करतो, त्यांना नाश्ता देतो आणि आनंदाने बोलत असतो. जर आपले प्रिय असतील तर आपण काय करतो? आनंदाने बोलतो. त्यांच्याबरोबर वेळ कसा जातो समजत नाही. आणि देवाबरोबर ही आदाम आणि हव्वा देखील त्यांच्या वेळ देखील तसाच जात होता. कारण हे प्रगटीकरणामध्ये तो सांगतो, मी तुझ्या दाराजवळ आहे, तुझं दार ठोकत आहे, जर तू दार उघडलास मी आत येईन, तुझ्या बरोबर बसेल आणि तुझ्या बरोबर जेवेल. म्हणजे देव हे सर्व करत होता. हालेलुया 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 हालेलुया. आणि हे सर्व जे घडत होत मनुष्याचं आणि देवाचं, हा दुष्ट कुठून तरी चोरून पाहत होता. कोण हा दुष्ट? हा, तो पाहत होता, तो बघितला. देव मनुष्याला बघून किती खुश होतो आणि मनुष्य देवाला बघून किती खुश होतात. आणि त्यांच्यामध्ये जी एक प्रेम आहे, एकोपा आहे, आज हे त्याला बघवत नव्हतं,
आणि तो बघून आतल्या आत जळत होता आणि त्याला त्याचा अतिशय तिरस्कार वाटत होता. त्याचं कारण आहे, देवाने त्याला स्वर्गातून खाली टाकून दिलेला होता आणि त्याला कुठंच तहारा नव्हता, कारण तो अतिशय देवाच्या जवळ होता आणि त्याला टाकून दिल्यामुळे त्याला थारा नव्हता आणि त्याला त्या गोष्टीचा तिरस्कार होता. किती प्रेम देव या मनुष्याबरोबर करतो आणि मनुष्य देवाबरोबर किती प्रेम करतो आणि मनुष्याची जी एकाग्रता आहे, त्याचं येण्याचा सुळसुळाट ऐकताच सर्व सोडून ते त्याच्या बरोबर एक होण्यासाठी जात होते. हालेलुया, 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 हालेलुया. तो मनातून एक निश्चय करतो. त्यांची जी एकाग्रता आहे, कोणाचं? मनुष्याची एकाग्रता देवापासून जर वळवलं तर आपला विजय होणार. कोणाचा? सैतानाचा विजय होणार. आणि ते वळवण्यासाठी तो मनुष्याला भुरीस पाडतो आणि त्या मनुष्यामध्ये त्याला माहिती आहे आदाम सहजासहजी सापडणार नाही, कारण आदाम देवाच्या हातून निर्माण झालेला होता, पहिला पुरुष, आणि आदामाला सर्व आज्ञा दिलेली होती आणि आदामाने ऐकलेला होता. आदामाने ऐकलेला होता आणि आदाम त्या आज्ञा मोडणार नाही. म्हणून आदामापासून ऐकणारी कोण होती? स्त्री होती आणि तिचं मन हलवं आहे आणि ती नक्की काय होणार? माझं ऐकणार. आणि तिच्या लक्षात नसणार आदाम काय बोलला. म्हणून मग आपण ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला काहीतरी ऐकलेला सांगतो, आपण एक ऐकतो, तिथं जाऊन पर्यंत ते काय होते? दच मा होतो, दचा मा होतो. कारण बोलणारा बरोबर बोललेला असतो, ऐकणाऱ्याला तो म्हणजे घेतानाच तो चुकीच्या गोष्टीनं विचाराने घेतो, म्हणून त्याचा दचा मा होतो. आणि त्या दचा माचा फायदा कोण घेतो? या जगाचा अधिपती घेतो. आणि देव देखील त्याला अडवत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्याला अडवाडव करू देत नाही. त्याला तो आदाम आणि हव्वे जवळ येऊ देतो, आदाम आणि हव्वेला बोलू देतो. त्याचं कारण आहे, देवाने जेव्हा मनुष्याला निर्माण केला, देवाने या सृष्टीवर जे काही जीवजंतू निर्माण केलेला आहे, मनुष्याला निर्माण केलेला विशेष करून, आज त्यांना तो एक असा गुण दिलेला आहे, देवाने मनुष्याला एक असा गुण दिलेला आहे, वरदान दिलेला आहे. त्या गुणाचा वरदान दिलेला आहे, ते जे काही आपल्या डोळ्यांनी पाहतील, ते जे काही आपल्या डोळ्यांनी पाहतील तो गुण त्यांनी स्वीकारते. त्या गुणाने गुण स्वीकारल्यामुळे त्या स्वरूपामध्ये ते आपल्याला घालतील. मी काय म्हणतो लक्षात आलं? मनुष्य जो काही आपल्या डोळ्यांनी पाहतो, तो पाहिल्यानंतर तो गुण तो आपल्या डोळ्याच्या द्वारे आपल्यामध्ये घेतो आणि त्याप्रमाणे आपले जीवन त्या स्वरूपात तो काय करतो? घालतो. हे देवाने मनुष्याला दिलेला वरदान आहे. तर या ठिकाणी देवाला माहिती आहे मनुष्याचं हा एक प्रकारचा देवाने दिलेला वरदान आहे आणि ह्या गोष्टी या जगाचा अधिपती सैतानालाही माहिती आहे मनुष्याच्या बाबतीत. आणि देव मनुष्याला, त्या सैतानाला अडवत नाही मनुष्याजवळ येण्यासाठी, तो त्याला येऊ देतो. कारण देव मनुष्याजवळ त्या सैतानाला यासाठी येऊ देत आहे
तुम्ही आज या जगामध्ये कोणत्याही परिस्थितीतून, कोणत्याही संघर्षातून जात असताना, कोणत्याही परीक्षेतून जात असताना तुमचं मन विचलित होऊ नये. तुमचं मन काय होऊ नये? विचलित होऊ नये. हालेलुया, 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 हालेलुया. त्याला तुम्ही सामोरे जाणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर त्या गोष्टीला बघून जर तुमचं मन विचलित होते किंवा त्या गोष्टी तुम्ही जर स्वीकारता, त्या गोष्टी जर तुम्ही घेता, तर प्रियानो, तुमच्यामध्ये देवाने त्याच्या बरोबर जे एक सामर्थ्य दिलेला आहे संयमपणाचा, तो नाही आहे. म्हणजे तुम्ही कुठंतरी कमी पडत आहात. हॅलो, मी काय बोलतोय समजलं व्यवस्थित? नाही समजलं तर नाही समजलं म्हणा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण हे समजलं लय गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही त्या गोष्टी बघता, तेव्हा तुम्ही त्या गोष्टी स्वीकारता आणि तुम्ही त्याप्रमाणे स्वतःला तुम्ही त्या साचेत घालून घडवता, तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे, देवाचा नाही. देवाचा नाही. हालेलुया, हालेलुया. एक साधं उदाहरण देतो. आजकाल सैतान हाच कार्य आपल्याशी करत आहे. कसंच म्हणतो, मॉडर्न वर्ल्ड तुम्ही युट्यूब वर बघता. काल सोशल मीडिया जास्त झालेला आहे. पूर्वी थिएटर होतं पिक्चर मध्ये, त्यावेळेला गेल्यानंतर आपण एखाद्या हिरोचा हेअरस्टाईल कॉपी करतो, चांगली गोष्ट आहे. हिरोईनचं हेअरस्टाईल कॉपी करतो, चांगली गोष्ट आहे. मग तो हिरोईनचे कपडे देखील आपण कॉपी करतो, ते वाईट गोष्ट आहे. जुनी हिरोईनचं जर तुम्ही कॉपी करता, अति चांगलं आहे. नवीन हिरोईनचं कॉपी करता, तर ते अति वाईट आहे. कारण हे शरीर देवाचं मंदिर आहे आणि या शरीराला आजकाल हिरोईन म्हणा किंवा युट्यूब वर म्हणा, काय आहे, पूर्ण त्या शरीराला महत्वच दिलेला नाही. बघा, देवाने तुम्हाला चांगलं जीवन दिलेलं आहे, परंतु लोक आजकाल कसं राहतात? भिकाऱ्यासारखं. पूर्वीच एक जीन पॅन्ट घ्यायला 1000 रुपये आपण खर्च करत असेल, उदाहरणार्थ, त्याच्यापेक्षा जास्त बी असेल, कमी बी असेल. पण आता फाटलेला जीन पॅन्ट खरेदी करण्यासाठी 2-2, 3-3 हजार रुपये घालतोय. फॅशन आहे. ठिगाळ लावलेलं, मधनं फाटलेलं. बघा, कुठं गुडगा बाहेर येतोय आणि वगैरे वगैरे ओळखून घ्या तुम्ही. फॅशन ही काय आहे? कोणतरी एक हिरो घातलेला आहे. मलाही माहिती नव्हतं, त्यांनी सांगितलं. माझा एक भाचा घालू लागला. मी म्हटलं, अरे काय घातलंयस लेखा? ते म्हटलं, अंकल, डू यू नो व्हॉट इज द रेट ऑफ दिस जीन्स? असं काय रेट आहे? 5000 रुपये. हो म्हणलं, लेखा 5000 मध्ये 10 येतील की? आणि जरी चांगलं असेल, आजकालच्या मुली, तरुण मुली विशेष करून, रागवू नका माझ्यावर, अंकल लय वाईट आहे म्हणते, त्याला फाडतात प्लेट एक 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 करून. त्याचं फक्त त्या दोरी ठेवतात, बाकी ठिकाण काढत असतात. आणि जर घरचे कोणी मोठे मोठे काय करा, तुला काय माहित आहे, फॅशन आहे, तू अजून जुन्या आहे, तू काय जुन्या जगात आहेस, नवीन जग आहे. ही या जगाच्या अधिपतीला माहिती आहे. हॅलो, या जगाच्या अधिपतीला माहिती आहे. मनुष्याला जो दाखवतो ते हळूहळू तो कॉपी करतो. आणि त्या कॉपी मध्ये बघा, एकदम दूध नसल्यामुळे काय तर काळा किट होऊन जाते.
काय समजते बघा प्रियानो, बायबल मध्ये देखील एक उदाहरण आहे या बाबतीत. जर तुम्ही उत्पत्तीच्या 30व्या अध्यायामध्ये गेला, याकूब आपला मामा कोणाशी, कोण मोठ्याने, हा आवाज देना, याकोबाचा मामा कोण, हा कोण, गुलाम म्हणते, लबान, बरोबर आहे. लबानाकडे जातो, त्याची आई पाठवते त्याला, आणि तिथं जाऊन त्याचं प्रेम राहेलवर होते. आणि राहेलला मिळवण्यासाठी राहेलचा बाप त्याला चाकरीला लावतो. चाकरीला लावून त्याला राहेल मिळते का, नाही. आपण गेलं मला 2-3 आठवड्यापूर्वी ऐकलेलं आहोत, लेहा मिळते. पण त्याचं प्रेम राहेलवर जास्त आहे. पुन्हा ते मिळवण्यासाठी तो पुन्हा झटतो, आणि मग राहेल मिळते. आणि तिथंच त्याला राहेल पासून योसेफ होतो. आणि योसेफ झाल्यानंतर त्याची मूल बाळ वाढलेली आहे. तो लबानाला म्हणतो, मामा मी तुझ्याकडे इतकं वर्ष काम केलेलं आहे, आणि आज माझं म्हणून काही नाही. आता तू मला मोकळं कर. मी माझ्या बायको मुलाला घेऊन, मी तुझ्याबरोबर इतकं वर्ष मी प्रामाणिकपणे काम केलेलं असताना माझ्या कामाचा मोबदला दे. मला माझ्या मुलांचं, माझ्या बायकोचं काय करायचं आहे, त्यांना बघायचं आहे, आणि त्यांच्यासाठी मला जगायचं आहे. तर मला तू जे काही आहे ते दे. लबान म्हणतो जाऊ नकोस, कारण जोपर्यंत याकूब त्या ठिकाणी गेला नव्हता तोपर्यंत लबान हा अतिशय गरीब व्यक्ती होता. आणि जसं याकूब त्या घराण्यात गेला तसं, कारण याकोबाबरोबर देव होता, आणि म्हणून लबानाची काय झाली, प्रगती होत गेली, बरकत आणि बरकत आणि बरकत होत गेलं. आणि तो म्हणतो, तू असं मला सोडून जाऊ नकोस, तू माझ्याकडे राहा, चाकरी कर, आणि मी तुला देतो, वेतन देतो. तो म्हणतो असं नाही, मी तुझ्याशी प्रामाणिकपणे आजपर्यंत केलं, आणि तू म्हणतो अजून थोडा दिवस मी प्रामाणिकपणे करेन, पण तू मला एक वेतन ठरव. आणि मग त्यावेळेला तो जे चिट्टे पडणारे जे मेंढर आहे, जनावर आहे, ते मात्र तू मला दे, कारण त्या ठिकाणी कमी असते. आणि एक जरी त्याच्या व्यतिरिक्त मी काही जरी घेतलं तर मी चोरी केलेला आहे, आणि तू मला त्या ठिकाणी शिक्षा देऊ शकतोस, आणि देवाचाही माझ्यावरती कोप आहे. आणि तो म्हणतो ठीक आहे, कारण लबान खुश होतो, कारण चिट्टा पडलेले जे हे असतात, जनावर असतात, अतिशय कमी असतात. आणि मग तो लबानाकडे काही वर्ष पुन्हा राहतो. पण देव त्याला एक बुद्धिमत्ता देते, कारण देवाने दिलेला हा वरदान आहे. आणि त्या ठिकाणी जर तुम्ही गेला तर तुमच्या लक्षात येईल, वचन हे 25 पासून जर तुम्ही वाचला, उत्पत्ती 30 आणि 25, त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल की तो काय करतो, ज्या वेळेला मेंढी आणि मेंढर एकत्र येतात मीटिंगच्या वेळेला, त्यांच्या समोर एक काठी ठेवतो, त्या काठीला हे करू. आणि जेव्हा त्यांची नजर त्याच्यावर जाते आणि मीटिंग होते, आणि त्यांना होणारा जे काही काय म्हणतात, मेंढूच्या त्या पिल्ल जी होतात ती सर्व चिट्ट पडलेली पिल्ल होत असतात, अधिक आणि अधिक. कारण जे बघतोय ते आपण आपल्या जीवनात घेतो. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून प्रियानो, परमेश्वर म्हणतो, तुम्ही जर माझ्याकडे बघितला तर तुम्ही फक्त मलाच घ्या. तुम्ही जर माझ्याकडे बघून
माझं ऐकला तर तुम्ही कधीही पराजय होणार नाही. तुमचं कधीही काय होणार नाही? पराजय होणार नाही. कारण बायबल म्हणते जितके देवाकडे बघत राहिले आणि देवाचं ऐकत राहिले त्यांची परिस्थिती चांगली होती. प्रत्येक संघर्षामध्ये ते जात असताना देखील त्या संघर्षामध्ये देखील त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे. त्यांच्याशी देखील अनेक प्रकारचा धोका झाला, छळ झाले, त्यांच्याशी माणसाने विश्वासघात केला, त्यांचा नुकसान करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा अपमान केला. पण या सर्व परिस्थितीमध्ये ते परमेश्वराकडे बघत राहिले आणि परमेश्वराकडे कान लावले. त्यावेळेला ते सर्व त्यामध्ये विजय प्राप्त केलेला आहे. कारण देवाचा तो अभिषेक आशीर्वादित रूपाने, अग्नीच्या रूपाने त्यांच्या जीवनामध्ये तो येत गेला. आणि देवाचा जेव्हा अभिषेक आपल्यामध्ये येतो त्यावेळेला प्रियानो आपला पराजय होत नाही, तर आपला काय होतो? मोठ्याने विजय होतो. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून आपल्या संसारामध्ये अनेक अडचणी आहेत, अनेक संकट आहेत, अनेक प्रकारचं अडखळण आहे. या सर्व गोष्टी जेव्हा आपल्या जीवनात होत असतो, बघा, जेव्हा आपल्या जीवनात होत असतो त्यावेळेला आपली जी दृष्टी आहे कोणाकडे लावणं गरजेचं आहे? देवाकडे. मुलं ऐकत नाहीत, मुलांच्याकडनं प्रॉब्लेम आहे. हालेलुया, हालेलुया. बघा, मुलांच्याकडनं प्रॉब्लेम आहे किंवा आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकाराचा अडचणी आली, गरिबी आली, आर्थिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या, त्यावेळेला आपली दृष्टी देवाकडे करणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपली दृष्टी देवाकडून आपण बाहेर काढतो त्यावेळेला प्रियानो आपण अडचणीत येतो. त्यावेळेला आपण काय करतो? अडचणीत येतो. आजकालची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. पूर्ण भारत देशामध्ये काय चाललेलं आहे विश्वासणाऱ्यांवर. जगाची परिस्थिती माहिती आहे. जगामध्ये काय चाललेलं आहे. आणि अशा वेळेला जेव्हा आपण या गोष्टीकडे बघतो, या गोष्टी ऐकतो, आपल्या मनामध्ये एक प्रकारचं भय निर्माण होतो. काय होते? भय निर्माण होतो. आणि जेव्हा आपल्यामध्ये ते भय येते त्यावेळेला आपण काय होतो? आपल्या लक्षात येते, आता माझं काय होईल, आता माझं काय होईल. आणि त्या भीतीमध्ये आपण चुकीचं निर्णय घेत असतो. चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडते. कारण आदाम आणि हव्वा यांच्या हातून हे चूक घडलं. त्यानं त्याला भूमीस पाडला, स्त्रीला. स्त्रीनं स्पर्श केले, ती मेली नाही. तो म्हटला बर मेली नाही. तिनं खाल्ली तरी ती मेली नाही.
कारण हा त्यांचा अज्ञानपणा होता. मरण म्हणजे काय हे त्यांना समजलेला नव्हता. आणि त्यानंतर ती आपल्या नवऱ्याला आणून देते आणि त्यालाही म्हणते, बघ मी खाल्लं, मी मेलो नाही आणि तूही खा, किती चांगलं आहे, किती रुचकर आहे. आणि तोही खाल्ला. त्याच्या आधी त्यांना काही माहिती नव्हतं. लेकरं जेव्हा अज्ञान असतात ते सर्व कसं असतात, एकत्र असतात. बघा, कोंबडीची पिल्ल आजकाल कोण काढत नसतील, हळहळे. आमच्या घरात आमची आई ठेवायची. ज्या वेळेला कोंबडीची पिल्ल येतात ते सर्वजण एकत्र असतात बघा. आणि त्याची आई त्याला चालत असते. त्याची आई म्हणते कुकू 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 केल्यानंतर सगळी जण पळत येतात. सगळ्यांच्या मध्ये किती मैत्री असते. आणि मोठं झाल्यानंतर त्यांच्यामध्ये पंख आलेले असतात. त्यावेळेला ते काय करतात, एकमेकाच्या विरुद्ध असतात. आणि असंच आपण लहान असताना आपल्यामध्ये किती बहीण भावंडांचं प्रेम असते. आपण किती एक असतो. आणि जसं मोठं होते प्रत्येकाचा एक संसार निर्माण होतो. प्रत्येकामध्ये एक प्रकारची एकमेकाबद्दल ईर्ष्या येते. कोणाबद्दल? सख्खा भाऊ सख्या भावाबद्दल ईर्ष्या करतो. सख्खी बहीण आपल्या बहिणीबद्दल ईर्ष्या करते. भाऊ बहिणीबद्दल, बहीण भावाबद्दल या ईर्ष्या चालू होतात. मेंटॅलिटी बदलली. जोपर्यंत ते लहान होते, अज्ञान होते, त्यांना एवढंच माहिती आहे, हा माझा भाऊ आहे, ही माझी बहीण आहे, हे माझं आई आहे, हे माझा बाप आहे. मला जे काही मागायचं त्यांच्याकडे मागायचं, जे काही मला करायचं त्यांना विचारून करायचं. आणि मोठं झाल्यानंतर तेच लेकर ज्या आई बाप्पाने त्यांना जन्म दिला, मोठं केलं, ते म्हणतात तुला काय कळते का, बस हे असं असते ते तसं. त्या आई बाप्पाला शिकवतात, तुला काय अक्कल आहे का, तू शांत बस, मध्ये बोलू नकोस, तुला बोलता बी येत नाही. आदामाने हवेचं हेच झालं. जोपर्यंत त्याला काही माहिती नव्हतं, लहान लेकरासारखं, लहान लेकर नागो फिरतात, त्याला माहिती आहे का? तुम्ही बघा, अरे नागोबा 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 म्हटल्यानंतर काय म्हणते, म्हणून उड्या मारत फिरतच असतात, भोवळच फिरतात. आदामाने हव्वा देखील तसंच होते. मेंटॅलिटी लहान लेकरासारखं, मन एकदम निर्मळ, शुद्ध, पवित्र होत. कसलं काही त्याला माहिती नव्हतं. पण त्याच्या डोक्यात घालणारा त्या जगाचा अधिपती होता. त्यानं ते पेरला, त्यानं ते घातला. आणि मग त्यांना समजलं, मी नागू आहे, मी नागू आहे. बघा, कारण त्यांचे डोळे उघडले, आत्मिक डोळे मिटले, जगिक डोळे उघडले. आणि जगिक डोळे उघडल्यानंतर ते काय झालं, त्यांना समजा लागले, हे जे काही घडत आहे, हे जे काही आपण आहोत, हे चुकीचं आहोत. आणि त्यानंतर बघा, त्यानंतर बायबल म्हणते, त्या उभयतांची, 7वं वचन बघा, त्या उभयतांची डोळे उघडले आणि आपण नग्न आहोत, नग्न आहोत अशी त्यास कळून आले. तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणासाठी कटिवेष्टतेने केली, कटिवेष्टतेने केली. सायंकाळची वेळ आहे. 8वं वचन, त्यानंतर शुलोकाचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता. त्याचा आवाज त्यास ऐकू आला. तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टी फोडून
आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडात लपली. बागेतील झाडात लपली. त्याच्या आधी तो येत आहे हे संसार सुटल्यानंतर काम सोडून उत्साह असायचं त्याला भेटायला जाण्यासाठी. आणि आता काय झालेलं आहे, लपलेली आहे. त्यावेळेला त्याच्याशिवाय मला कोणी नाही. माझं एक सुंदर गीत आहे उपासना संगीत म्हणून, मला खूप आवडते आणि मी नेहमी ते कुठेही गेलं तर जातोय की तुझ्याशिवाय मला आहे कोण. हालेलुया, 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 हालेलुया. आता ते माझ्या लक्षात नाही गेलं बघा. हालेलुया, 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 हालेलुया. तू बाप्पा मी ते करू येशुदेवा, तुला कसा विसरू. पाण्या वाचुनी मासा जैसा तळमळतो जीव माझा तैसा. कुटवर धीर धरू येशुदेवा, तुला कसा विसरू. त्याचं दुसरं कडवं खूप सुंदर आहे. जगात मजला नाही थारा, वाहती माझ्या अश्रुधार. झुरझुरला हे जीवा येशुदेवा, तुला कसा विसरू. प्रियानो, त्याच्याशिवाय आपल्यासाठी कोणी नाही ना आपलं रक्त. म्हणून तो यशामध्ये म्हणतो, तुझा जन्मदाते जरी तुला विसरलं. हे इस्रायला म्हटलेलं आहे. जे त्याचे निवडलेले, जे त्याचे भक्तगण, जे त्याचे आहेत, तो म्हणतो हे इस्रायला, मी तुला कधी विसरणार नाही. तो तुम्हाला कधी विसरणार नाही. सगळ्यांनी विसरते, सगळ्यांनी तुम्हाला सोडतील, तुमचा उपयोग करून घेतील, तुमच्यापासून आहे तोपर्यंत मी चांगलं म्हणतील. जेव्हा तुमचं आजवळ काही नाही, प्राणू, हे जग, नाते, जगातील लोक कोणी तुमच्यासाठी राहणार नाही. राहणार फक्त तो, राहणार फक्त तो. म्हणून प्रियानो, जागे व्हा. कारण आज आपल्या अंगात भरपूर काही देवाविरुद्ध आपण करतो. कशासाठी? आपण आणि आपल्या लोकांना सुखी करण्यासाठी. करा, त्याच्याबरोबर करा. त्याच्याबरोबर आहे तर तो तुम्हालाच नाही, तुमच्या सर्व लोकांना सुखी करेल. तुमच्या सर्व लोकांना सुखी करेल. हालेलुया, 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 हालेलुया. का परमेश्वराला माहिती नव्हतं आदामाने अव्वा काय केलेले आहे? सर्व माहिती होत. 9व्या वचनात, तेव्हा परमेश्वर देवाने आदामास हाक मारून म्हटले, तू कोठे आहेस? अरे आदामा, तू कोठे आहेस? तू कोठे आहेस? बघा, तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून मी लपलो. मी नग्न आहे भिवून मी लपलो. परमेश्वर काय म्हणतो? परमेश्वर म्हणतो,
देवाने म्हटले तू नग्न आहेस हे तुला कोण सांगितलं? मी तर कधी सांगितलेला नाही. मला ना जरा असं समजू लागलं, अक्कल येऊ लागली तर बघा, नेहमी आई आंघोळ घालते, कधी कधी बाप आंघोळ घालतो. ती मुलं म्हणतात नको नको, माझं मी आंघोळ करतो, तू येऊ नकोस, बाथरूम बंद करून घेतोय तू. त्याला लाज वाटते का? नाही, माझं मी करतो, तू अजिबात येऊ नकोस. प्रियानो, परमेश्वर म्हणतो त्या मुलासारखा तू होऊ नकोस, तू मला त्या मुलासारखा हो जो आपल्या आईच्या हातून आणि बापाच्या हातून अंघोळ घालून गेला. कारण प्रियानो, परमेश्वर आपल्याला आपण ज्या परिस्थितीत आहोत, ज्या अवस्थेत आहोत, त्यात तो आपल्याला स्वीकारायला तयार आहे. कारण आपण त्याचे अंश आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. आणि परमेश्वराच्या लक्षात आलं की जेव्हा त्यांच्या समोर परीक्षा आली, जेव्हा त्यांच्या समोर संघर्ष आलो, जेव्हा त्यांच्या समोर एखादा मोह आला, त्यामध्ये ते तरू शकले नाहीत. आणि म्हणून तो म्हणतो त्या झाडाचे फळ खाऊ नको अशी मी तुला आज्ञा केली होती, त्याचे फळ तू खाल्लास काय? हालेलुया, 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 हालेलुया. त्या झाडाचे फळ तू खाल्लास काय? आणि प्रियानो, त्या दिवसापासून झाडाला शापित मानला जातो. म्हणून गलती कराचा 3रा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये बायबल म्हणते, 13व्या वचनामध्ये बायबल म्हणते की झाडावर टांगलेला आहे तो काय आहे? शापित आहे. मी हे वचन वाचत असताना मला नेहमी वाटायचं, झाडावर टांगलेला तो शापित का आहे? झाडावर टांगलेला तो शापित का आहे? त्याचं लिंक कुठंतरी असणार. आणि देवाने एक दिवस दाखवलं. बघा, झाड का शापित आहे? कारण झाडापासूनच त्यांच्या जीवनामध्ये पाप आला आणि ते शापित झाले. आणि प्रियानो, नंतर देवाचं, कारण ज्याच्यापासून पाप आलं त्याच्याच मागे जाऊन ते लपतात. हॅलो, त्याच्याच मागे ते लपतात. बघा, म्हणून हा जो क्रूस जो आहे तो त्याचा प्रतीक आहे. कशाचा? झाडाचा प्रतीक आहे. येशू स्वतः त्या झाडावर टांगला गेला 3 खिळ्यावर, आणि त्या शापित झाडाला शापापासून मुक्त करून तो मनुष्याकरिता प्रेमाचं प्रतीक बनवला. हालेलुया, 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 हालेलुया. कारण प्रियानो, याचा उलगडा बायबल कुठं देते? गणना 21 मध्ये त्याच्या 9व्या वचनात मोशे परमेश्वराजवळ जाऊन विनंती करतो. कारण जेव्हा लोक देवाची आज्ञा मोडून जातात त्यावेळेला परमेश्वर नाराज होतो आणि आघासात लोकांना येऊन डंक मारतो आणि लोक पटापट मरत असतात. आणि मोशे विनंती करतो, त्यावेळेला परमेश्वर देव मोशेला सांगतो, पितळी आकृतीचा तू सापाचं चिन्ह तयार करून त्याला उभा कर, त्याला उभा कर.
आणि जो कोणाला हा आग्याचा डंक मारलेला आहे त्याला सांग त्या आकृतीकडे बघायला. आणि जेव्हा ते बघतील त्यावेळेला त्या सापाचा विष चढणार नाही तर त्या सापाचा विष उतरणार. त्या सापाचा विष चढणार नाही तर त्या सापाचा विष उतरणार. तर विष चढल्यानंतर काय होते? मनुष्य मरतो आणि विष उतरल्यानंतर मनुष्य जिवंत होतो. म्हणून प्रियानो, आज आपल्यासाठी येशूला टाकलं गेलेलं आहे. त्या ठिकाणी जेव्हा आपण पापात पडतो तो विष चढू नये, तो विष चढू नये आणि आपण त्या पापात मरू नये म्हणून आपल्याला त्या क्रूसाकडे बघायचं आहे. जेव्हा आपण त्या क्रूसाकडे बघतो त्यावेळेला प्रियानो, त्या पापाचं विष आपल्यामध्ये वाढत नाही तर त्या पापाचं विष आपल्यामधून उतरत जातो. हालेलुया, उतरत जातो आणि आपण मरत नाही तर आपण काय होतो? सार्वकालिक जगतो. हालेलुया, किती सुंदर लॉजिक आहे या ठिकाणी. बघा, जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी विश्वासाने बघता त्यावेळेला परमेश्वर तुमच्यामध्ये तो पाप चढू देत नाही तर त्या पापाला उतरवायला चालू होतो, उतरतो आणि तुम्ही मरत नाही तर तुम्ही काय होता? जिवंत होता, जिवंत होता. कारण तुमच्यासाठी सर्व मोल करत असलेलं, केलेलं आणि करणार त्या सगळ्याचा मूल त्याने त्या क्रूसावर चुकवलेला आहे, चुकवलेला आहे. म्हणून ज्या वेळेला तुमच्यावर परीक्षा येते, वादळाच्या रूपाने संकट येतात, लाटाच्या रूपाने संकट येतात, तर वादळ काय? तुमच्या कौटुंबिक गैरसमज निर्माण होतो, तुमच्या मुलांच्याकडे प्रॉब्लेम्स येतात, तुमच्या कामावरती प्रॉब्लेम येतो, तुमच्या व्यवसायामध्ये प्रॉब्लेम येतो, तुमच्यामध्ये शारीरिकरित्या तुम्हाला नैसर्गिक प्रॉब्लेम येतो आणि शारीरिकरित्या तुम्हाला अधू बनवतो. अशा प्रत्येक परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीकडे न बघता तुम्हाला क्रूसाकडे बघणं गरजेचं आहे. तुमच्यावरची परीक्षा आपोआप निघून जाईल. प्रियानो, बायबल मध्ये एक सुंदर उदाहरण आहे. मत्तेच्या 14व्या अध्यायामध्ये कितीतरी वेळा तुम्ही ऐकलेला आहे असा. परमेश्वर देव आपल्या भक्तांना, आपल्या शिष्याला पलीकडे जाण्यासाठी सांगतो आणि तो प्रार्थनेसाठी बसलेला आहे. आणि ते रात्रीची 3री प्रहर आहे आणि त्यावेळेला त्याला दिसते तो नाव समुद्राच्या मधोमध अडकलेला आहे. त्या वादळामुळे नाव पुढे जाईना, त्या लाटा त्याच्यावर आपटून तो नाव बुडण्याच्या गतीला आलेला आहे, लटपटत आहे. त्याचे सर्व भक्तगण, त्याचे सर्व शिष्य घाबरून गेलेले आहेत आणि येशूला ते दिसते आणि येशू ताबडतोब तो त्याला वाचवण्यासाठी, बायबल म्हणते, त्या समुद्राला तुडवत, त्या वादळाला चिरत तो त्या नावेच्या दिशेने जात आहे. हालेलुया. आणि जसं तो जवळ येत आहे आणि जवळ येत आलेलं बघून सर्वजण घाबरून जातात, कारण ती 3री प्रहर आहे. 3री प्रहर म्हणजे काय? 1 ते 3 हा दरम्यान झाला आणि ते बघतात की कोणतरी पाण्यावरनं येत आहे आणि ते म्हणतात भूत, भूत म्हणून. येशू आवाज म्हणतो, भूत नाही, मी आहे, मी आहे. आणि बायबल म्हणते पेत्र लगेच उठला आणि म्हटला, प्रभू तू जर आहेस तर मलाही तुझ्या जवळ येऊ दे पाण्यावरनं चालत.
प्रियानो, येशू म्हणतो पेत्राला, ये. आणि पेत्र येशूकडे बघत धाडशीनं पाय नावेच्या बाहेर टाकलेला आहे आणि ते पाणी त्याला बुडवत नाही. एशिया 43 मध्ये पाणी बुडवत नाही. दुसरा पाही टाकतोय, तो बुडलेला नाही. पाणी स्थिरच आहे आणि तो चालत आहे, चालत आहे. कधीपर्यंत? त्याची दृष्टी येशूवर आहे तोपर्यंत. जसं त्याच्या कानावर लाटांचा आवाज येतो आणि त्या वादळाचा आवाज येतो, त्याच्या शरीराला भासते, तो जो हवा आहे त्यावेळेला त्याची दृष्टी त्याला टाकली जाते. सोनामीपेक्षा उंच असणारा हे लाटा. आणि हे बघून अय्यो, आता माझं काय होईल? तो जेव्हा अय्यो म्हटला असेल, हा म्हणून तिथंच तो बुडाला चालू झाला. बायबल म्हणते तो बुडू लागला, बुडू लागला. आज प्रियानो, बारकाईनं बघा, अशीच परिस्थिती आपल्यावर येते का? सर्व चांगलं असते, अचानक असं काहीतरी घडलं, आपण म्हणते अय्या आता काय करायचं, आता कसं होणार? तिथं तुम्ही सर्वच अभिषेक गमवला, सामर्थ्य गमवला आणि तुम्ही काय झाला? लटपटू लागला. आणि मग पेत्र म्हणतो, प्रभूजी प्रभूजी मला वाचवा. आणि प्रभू काय केलेला आहे? फक्त त्याच्या बोटाला धरतो, तो उदारे अल्पविश्वास आहे आणि त्याच्याबरोबर त्या नावीत जातो. जसं येशू त्या नावीत आहे, समुद्र शांत झालेला आहे, वारा पडलेला आहे आणि त्यांचा नाव कडेला लागलेला आहे. आज आपण सर्व या जगामध्ये प्रवासी आहोत. आपल्याला माहिती नाही आपला तो कुठं आपला तो किनारा आहे किंवा गड आहे, आपल्याला माहित नाही. पण तो जर येशू आहे, तो बरोबर आपला नेईल. आणि नाव हा संसार आहे, नाव हा जीवन आहे. बघा, आणि जेव्हा आपण त्याच्याकडे बघत राहू प्रियानो, त्यावेळेला आपण कधीही डळमळणार नाही. म्हणून आपल्याला फक्त येशूकडे बघायचं आहे. कानाने त्याची वाणी ऐका. कोणी तुम्हाला अपमानित करत असेल, कोणी तुम्हाला तुच्छ लेखत असेल, कोणी तुम्हाला काय म्हणतात, काहीही तुम्हाला छळण्याचा प्रयत्न करत असेल, त्याला इम्पॉर्टन्स देऊ नका, इम्पॉर्टन्स देऊ नका. फक्त ख्रिस्ताकडे बघत राहा, त्याच्या हातात झोपवा. प्रभू तू बघ, तू बघ आणि तू त्याचा न्याय कर. आणि देव नेहमी न्याय करेल. म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो स्तोत्र 23 मध्ये, शत्रू देखत तो तुम्हाला काय करतोय? ताट वाढतो आणि तुमच्या डोक्याला तेलाचा म्हणजे अभिषेक करतो. तो तुमच्या शत्रूला काही करत नाही, पण तो तुम्हाला अधिक आशीर्वादित करून शत्रूपेक्षा उंच करतो. आणि इतकं सामर्थ्य तो तुम्हाला देतो की शत्रू तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. शत्रूला अडवत नाही तो. तुम्ही जर 10 आज्ञा 10 कमांडमेंटचे पिक्चर बघितला असाल तर त्यामध्ये तुम्हाला दिसून आला असेल, बायबल मध्ये आहे या गोष्टी, पण तुम्हाला मी मुद्दाम त्या 10 कमांडमेंटचं सांगतो. ज्या वेळेला ते इजिप्त राष्ट्रातून निघालेली आहे, पुढे लाल समुद्र आहे, माग शत्रू आहे, त्यांना समजना आता काय होईल. आणि मोशे परमेश्वराकडे विनंती करतो. परमेश्वर म्हणतो मोशेला, मला काय विनंती करत बसलायस? तुझ्या हातात मी तुला दिलेली आहे ती छडी उघाड. जसं उघाडतो लाल समुद्र भागलेला आहे.
तर लाल समुद्र दुरागल्यानंतर काय एका झटक्यात इकडनं इकडं तिकडे जाणार आहे नाही, ते अतिशय जवळ आहे. अग्निस्तंभाने तो शत्रू समोर उभा आहे, शत्रूचा नाश केलेला आहे, अग्निस्तंभाने उभा आहे. आणि काय म्हणतोय, त्यांना 1 इंच देखील पुढे येऊ देत नाही, पुढे येऊ देत नाही. कुठं? त्याच्या लोकांच्या जवळ. आणि ते पूर्ण पलीकडे जातात. आणि मग मोशेला म्हणतो, हे जे तू बघत आहे त्याच्या पुढे कधीच बघणार नाही, कारण तो त्यांना संधी दिला, बदला आणि वळा, पण त्यांनी बदलले नाही. मग तो अग्निस्तंभ काढतो, इस्रायलांच्या पुढे जातो आणि ते आत येतात. आणि त्यांना काय झालं? जलसमाधी झालं. हा आपला परमेश्वर आहे. तुमचं वेळ अशी राहणार नाही, तुमचं दिवस असं राहणार नाही. तो नक्की बदलणार आहे. आणि ते तुम्हाला कुठून कुठं नेईल आणि काय करेल हे तुम्हालाही माहिती नाही, परंतु तुम्ही त्याच्याशी प्रामाणिक राहिला तर, तुम्ही त्याच्याशी प्रामाणिक राहिला तर तुमची दृष्टी फक्त त्याच्यावर लावा. आणि प्रियानो, हा विश्वास तुमच्यामध्ये नेहमी वाढावा. देव माझ्या बरोबर आहे. म्हणून जो नवीन दिवस आहे, ती नवीन कृपा आहे, ती नवीन कृपा तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही देवाला कसं ओळखणार तुमच्या जीवनामध्ये? बायबल खूप सुंदर सांगते, आपण वाचूया. इब्रिकराचा 12वा अध्याय काढा. आणि प्रियानो, मी वाचतो, तुम्ही तुमच्या बायबल मध्ये बघा. 1 आणि 2 हे वचन. इब्रिकराचा 12वा अध्याय 1 आणि 2 काय म्हणते बघा. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षी रूपी मेघाने वेढलेले आहोत. काय म्हणते? तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षी रूपी मेघाने वेढलेले आहोत, म्हणून आपण हे सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून, काय म्हणलेलं आहे? टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावा. उतावळापणा करू नका. साक्षी रूपी मेघाने, काय आहे साक्ष? प्रियानो, आज तुम्ही ज्या छताखाली बसलेला आहात, या छताला खरं जो काय म्हणतात त्याला, मजबूती जी आहे या कॉलमचं आहे. कॉलमचं जे दिसते ना, कॉलम, कोणीतरी त्या कॉलमला हात लावा, म्हणजे त्यांना समजा याला कॉलम म्हणतात. किती कॉलम आहेत? 1 2 3 4 आणि मला वाटतं 6 कॉलम आहेत. 1 2 3 4 5 आणि या शेवटी एक 6 आहे. आणि असं जर बघितला तर मधी 1 आहे, आणि पुन्हा या ठिकाणी जर बघितला, या ठिकाणी तुम्हाला 5 कॉलम दिसतील, आणि पाठीमागे 1 आहे. म्हणजे 7 5 11 आणि 2 13 कॉलम. आणि ही जी आडवी दिसते ना तुम्हाला खाली आलेली, त्याला भीम म्हणतात. त्या भीम जो आहे तो त्या कॉलमवर रस्ट आहे, म्हणजे त्या कॉलम वर तो टेकलेला आहे, त्याच्यावरती हा स्लॅब आहे. आणि त्या स्लॅब वरती वरच बांधकामी झालेलं आहे, आणि त्याच्यामध्ये पोट भीमी आहे आतमध्ये लहान लहान. आणि जर हा कॉलम जर डगमगला, आपण सर्वजण इथंच काय होईल? आपली समाधी होईल. घेऊ नका, तसं काय होणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, पण कधी तुम्ही आकाशाकडे बघितलं? त्याला कुठे टेकू आहे? जर तुम्ही शाळेला गेला असाल तर भूगोलमध्ये तुम्हाला वाचायला मिळालेलं असेल, कुठेच त्याला नाही. जिथं टेकल्यासारखं वाटते, म्हणजे जो आकाश उतरल्यासारखं वाटते, त्याला क्षितिज म्हणतात. परंतु तो देखील काय आहे? जमिनीला टेकलेला नाही, तर जमिनीपासून अंतराळी आहे. कधी खाली येईल असं वाटतंय का? आज आपण जन्मून किती वर्ष झालं, आपल्या आधी आपले पूर्वज गेले, पण अजूनही तो आकाश आहे, तिथंच आहे. ही देवाची लीला आणि हे देवाचं
कृपा आहे. याला बघितल्यानंतर आपल्यामध्ये तो विश्वास आला पाहिजे. आणि हेच या ठिकाणी बायबल आपल्याला शिकवत आहे. तो काय म्हणतोय, तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत, म्हणून आपण ही सर्व भार व सहज गुंतणारे पाप, सर्व भार जे आपण भार घेऊन चालत आहोत. इथं म्हणते ना, हो भाराक्रांती जणो तुम्ही माझ्या जवळ या. म्हणजे हे जे काही तुम्ही ओझं उचलता, तुम्हाला कशाला उचलायचं आहे, आणि त्याच्यामुळे तुम्ही पापात पडण्यापेक्षा ते सर्व उचलून देवाच्या चरणी अर्पण करा. आणि देवाने नेमून दिलेल्या धावेवर धीराने धावा. जर तो आजचा दिवस दाखवला तर त्याच ती जबाबदारी आहे, तुम्हाला आजचा दिवस तुम्हाला कसं पार पाडायचं. आणि पुढे काय म्हणतो बघा, आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक, आपला विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू, कोण? पूर्ण करणारा येशू, याच्याकडे पाहत असावे, त्याच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. उजवीकडे बसला आहे आपल्यासाठी मध्यस्थी करत. किती त्याच्या जीवनामध्ये आली ती सर्व तुच्छ मानला का? कारण त्या माहिती होत त्याच्या नंतर काय आहे. म्हणून तो संत पौल करंदीकराच्या पत्रात म्हणते, अग नांगी मरणा अग नांगी तुझं नांगी कुठं गेलेलं आहे, मरणा तुझी नांगी कुठं गेलेलं आहे. प्राणू, हे मरण जोपर्यंत तुम्ही त्याच्याकडे बघत नाही, त्याच्याबरोबर एक होत नाही, तोपर्यंत हे मरण तुमच्या जीवनात असणार. भयाचं मरण, दुःखाचं मरण, अपयशाचं मरण, गरिबीचं मरण, बघा सगळं कुटुंबामध्ये गोंधळ झालेलं मरण, अनेक लोक तुमचे शत्रू असतील त्याचं मरण, तुम्ही कुठेही गेला तर तुम्हाला कोणी सामावून घेत नाही हे मरण, हे सर्व तुमच्या जीवनात असतात. जेव्हा तुम्ही त्याच्याकडे बघता, त्याच्यावर एक होता, हे मरण राहणार नाही. हॅलो, हे मरण राहणार नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, फक्त त्याच्याकडे बघायचं आहे आणि त्याला उंचवत राहायचं आहे, उंचवत राहायचं आहे. आणि तो तुम्हाला या सगळ्यातनं कधी कुठं आणि कसं बाहेर काढेल, आणि काढलेला आहे हे तुम्हाला जाणून घे. कारण तो तुम्हाला कधी अडकू दिलेलाच नाही. तुमच्या अविश्वासामुळे तुम्ही अडकलेले आहात. बघा, यावेळेला सर्वजण उभा राहूया.